हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला सांगते मी आज काहीतरी नवीन केलं आहे आणि मी तुम्हाला ते दाखवते आहे. तर काय बनवलं आहे हे मी तुम्हाला सांगेल थोडंसं पुढे गेल्यानंतर. पण ही डिश मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली मुलांच्या आणि मुलांच्या बाबांच्या आग्रहाखातर, की आम्हाला हे खायचं आहे बनवून दे. आणि संडेचा दिवस होता, वुमन्स डे होता. तर विचार केला चला काहीतरी स्पेशल पण बनवूया आणि ट्राय करूया की कसं झालं आहे. झालं तर छान होतं. पुढे तुम्हाला मी ते सांगेलच. पण तुमच्याशी मी त्या डिशची स्पेशल फक्त जी मी डिश बनवली त्याचीच रेसिपी पण शेअर करणार आहे. आणि हा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून सांगा. रेसिपी कशी वाटली, रेसिपी म्हणजेच मी जो पदार्थ बनवला तो कसा वाटला हे पण सांगा. मी तुम्हाला रेसिपी देणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर दिवसाची सुरुवात माझी अशी झाली की आज मस्त भजी खायची इच्छा झालेली गरमागरम. आणि घरी ना नॉर्मली आम्ही नेहमी असं कांदा भजीच बनवतो, ती पण आपला उभा कांदा चिरून जी बनवतात ना कडकवाली ती. पण आज इच्छा झालेली गोल भजी खाऊया मस्त गरमागरम. आणि सगळेच घरी होते, मुलांना पण एक्झाम वगैरे असल्यामुळे असं पण आठवड्याभर काही रोज बनवायला काही झालं नाही. आणि मग आम्हाला सगळ्यांनाच झाली होती क्रेविंग्स भजी खायची. तर कडक भजी खाऊन कंटाळा आलेला, त्यामुळे म्हटलं आज मस्त गोल भजी बनवूया आणि खाऊया. तर खूप मस्त झालेली भजी आणि वास एवढा छान सुटलेला, खूप सॉफ्ट सॉफ्ट अशी झाली होती. तर मस्त भरपूर कांदा आणि मिरची घालून अशी टेस्टी भजी रेडी झाली आहेत. आता ही मुलांना वगैरे खायला देईल मी पहिले आणि नंतर मग माझ्यासाठी बनवून घेणार आहे. पाहू शकता मी फोडून पण घेतले. बेसन पीठ कमी आणि हे बाकीचं कोथिंबीर मिरची आणि कांदा भरपूर असेल ना तर खूप टेस्टी लागतात भजी. आणि घरात आम्हाला सगळ्यांनाच आवडतो हा नाश्ता. तर हेच आता मुलांना वगैरे दिले खायला आणि मी माझ्यासाठी बनवून घेतले. त्याच्यानंतर मला भजी वडापाव मिरचीशिवाय खायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी मिरची माझ्यासाठी 2-4 तळून घेतल्यात. मस्त मीठ वगैरे टाकून घेते आणि मग नाश्ता करून घेणार आहे. आता ज्यांना मिरची आणि असं तिखट झणझणीत चणचणीत खायला आवडतं त्यांना माहीत असेल. माझ्या तोंडाला आत्ता पण पाणी सुटतं आहे जेव्हा मी एडिटिंग करते आहे. तर खूप छान झाला नाश्ता. तरी नंतर मस्त कॉफी वगैरे घेतली सगळ्यांनी आणि विचार केला आता थोडंसं स्किन केअर करूया, कारण मुलांचे एक्झाम चालू झाले तेव्हापासून स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही भेटला. आणि त्याच्यामध्ये अंशुलच्या स्कूलमध्ये आहे ग्रॅज्युएशन डे, तर मग मला तिकडे पण जायचं आहे. डान्स वगैरे आहे अंशुलचा पण. तर तेच थोडंसं स्क्रब वगैरे करून घेतलं चेहऱ्याला आणि वॅक्स वगैरे पण करायचं होतं. तर मग ते पण सगळं आवरून घेतलं आणि नंतर मस्त फ्रेश होऊन आले. तर आल्यावरती आता मुलांच्या चालू आहेत एक्झाम, म्हणजे माझं अजून एक काम वाढलेलं आहे ते म्हणजे वर्कशीट लिहायचं. तर हे ज्यांच्या घरी एक्झाम चालू आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच असेल की सगळ्यांना मीन्स आईला माहीत असेल स्पेशली त्या मुलांच्या की किती हे असतं आपल्याला काम असतं ते वाढलेलं. मुलं तक्षला थोडं लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम आणि त्यातमध्ये मागच्या 8-10 दिवस तो ॲडमिट होता, त्याच्यामुळे त्याला ना त्याचं सगळं नोटबुक वगैरे कंप्लीट नव्हत्या. तर त्याच्यामुळे मला त्याला ॲन्सर वगैरे शोधून देणं माझं चालू होतं. तर चला आता रेसिपीला पण सुरुवात करायची आहे आणि एवढा सगळा पसारा घेऊन मी बसलेले. सगळं आता पुढे तुमच्याशी शेअर करते, व्हिडिओ बघत राहा. अंदाज आला आहे तुम्हाला काय बनवायचं आहे मला. वुमन्स डे आज आणि माझी अशी ड्युटी चालू आहे आजची. तर चला दाखवते काय बनवणार आहे आणि रेसिपी पण येणारच आहे. तर रेसिपीला सुरुवात करते आणि स्टेप बाय स्टेप ह्या व्लॉगमध्ये नाही दाखवलं तरी फक्त रेसिपीचा व्हिडिओ मी टाकणार आहे वेगळा असा. तर तो नक्की बघा जर तुम्हाला ह्याच्यात रेसिपी नाही कळली तर. ठीक आहे, दुसऱ्या कोणाची बघण्यापेक्षा माझी बघा. तर आवडेल तुम्हाला रेसिपी नक्कीच. आणि छान झाली तरच मी शेअर करणार आहे, म्हणजे स्पेशल रेसिपी वेगळं असं एका ब्लॉगमध्ये. आणि नाही झाली छान तर ह्याच्यातच जे काय होईल ते दिसून जाईल तुम्हाला. कारण मी पण फर्स्ट टाइम बनवणार आहे. आणि आज पनीरचे 2 मेनू बनवायचे ठरलेत आमचे. तर आधी तर पनीर चीज बॉल खायच्यात मुलांना वगैरे आणि मुलांच्या बाबांना पण. आणि त्याच्यानंतर मला पनीर चिली खायचं आहे.
तर मग त्यांचं सगळ्यांचं चाललं की आम्हाला आधी हे खायचं आहे आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेला पनीर चिली बनव. तर मी ते पण बनवणार आहे, दिसेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ह्या रेसिपी मी बनवलेल्या तुम्हाला छान वाटल्या, दिसल्या तर आणि माझा रिव्ह्यू बघून मी जर स्पेशल रेसिपीज टाकल्या ह्या दोन्ही पण, तर नक्की जाऊन बघा चॅनलवरती, ठीक आहे. तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगेलच मी टाकणार आहे की नाही टाकणार आहे त्या रेसिपीज. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपी बनवायला. तर रेसिपीला सुरुवात झालेली आहे आणि खरं सांगू का, मी जेव्हा हे बनवायला घेतलं ना, मला म्हणजे पनीर वगैरे मी खूप सगळं आणून ठेवलं होतं. पण हे बनवायलाच मला एवढा वेळ गेला ना, आणि त्यातमध्ये काय असतं, फर्स्ट टाईम बनवत असेल ना आपण, तर खूप वेळ जातो हे सगळं बनवायला. आणि एकदा माहिती झालं की काय करायचं आहे, कसं करायचं सगळं, तर मग त्याच्यानंतर कुठलाही पदार्थ असू दे आपल्याला वेळ लागत नाही एवढा. पण फर्स्ट टाईम करत असल्यामुळे मला इतकं माझा गोंधळ उडलेला आणि मी सगळं घेऊन बसलेले खाली असं एका जागेवर फरशीवरती, की म्हटलं जेवढा वेळ लागेल तेवढा लागू दे किचनवरती, याचा गोंधळ घालायला नको. त्याच्यामुळे केली तयारी तर मी अशी केलेली सगळी. आणि खायला खरंच रिव्ह्यू तर पुढे म्हणजे मुलांनी वगैरे सांगितलंच आहे. पण खूप टेस्टी झालेलं हे आणि मुलांना तर प्रचंड आवडलं. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही हे बनवून नक्की देऊ शकता. लहानच नाही, मोठ्यांना पण आवडणार आहे. ज्यांना पनीर आवडतं, चीज आवडतं, त्यांना हे नक्कीच आवडणार आहे खायला. तर इकडे मस्त मी पनीरचं बॉल बनवण्यासाठी असं एक मिश्रण बनवून घेतलेलं आहे, पीठ सारखं असं तयार केलेलं आहे. आता ह्याच्यात काय घातलं आहे, किती प्रमाणात घातलं आहे, ते मी सगळं स्पेशल रेसिपी जेव्हा शेअर करेल त्याच्यात मी तुमच्याशी शेअर करते आणि सांगते तुम्हाला कसं आणि काय काय घातलं मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी हे पनीरच्या बॉलमध्ये भरायला चीज वगैरे चीजचं हे तयार करते मिश्रण, की त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे ते. आणि मस्त सगळं रेडी करून घेतलं आधी. त्याच्यानंतर निवांत बसून सगळे बॉल बनवून घेतले. तर खरंच म्हणजे ऐकायला आणि खायला पण खूप सोपं आहे, झटपट संपून जातं आहे ते बनवल्यावरती. पण बनवायला इतका जीव निघाला ना माझा तरी, की मी खरंच मी फर्स्ट टाईम केलेलं त्याच्यामुळे मला खूप खूप जड गेलं ते. पण जेव्हा तुम्ही सगळी तयारी करून घेता ना, त्याच्यानंतर ह्याला काही वेळ लागत नाही आहे. पण तयारी करून घेणंच खूप मुश्किल आहे. तर चला, चीजचं पण मिश्रण तयार झालं आहे. त्याच्यानंतर त्याला वरून कोट करायचं आहे आपल्याला थोडंसं असं. त्याच्यासाठी एक आता मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मस्त थोडंसं पातळ असं. आणि घेते मी बनवून ते सगळं. तर दाखवते तुम्हाला मी कशी होते रेसिपी. ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. चॅनलवरती कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला. आता मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पण कमेंट येत नाहीत व्हिडिओला. आणि मला असं वाटतं एकतर पॉझिटिव्ह जर नसेल कोणी बोलत तर ठीक आहे, पण निगेटिव्ह कमेंट करणारेच येतात का काय माहिती नशिबात आमच्या. आता मी लास्ट टाईम मटनचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की भजी तळलेलं तेल घालते आहे मटनची उकड बनवताना. आता ते तेल पण असं पण नॉर्मल भाजीला वगैरे काही वापरता येत नाही, कारण भाजीला ते तरी येत नाही मग. तर त्याच्यामुळे मटण वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी मी वापरते मिठाची उकड, जेव्हा आपण सुरुवातीला करतो त्याच्यासाठी. तर मी स्पष्टपणे बोललेली त्याच्यामध्ये की भजी तळलेलं तेल. आणि एक मॅडम आल्या आणि कमेंट करून गेल्या की बाई डोक्यावर पडलेली दिसते, भाजीचं तेल म्हणते आहे. आणि मी व्हिडिओ हिचा बघत होते आणि मी बघता बघता स्किप केला. अरे यार, मी व्हिडिओ रिपीट बघितला. मला असं झालं खरंच माझ्याकडून चुकून बोलल्या गेलं आहे का हे, भाजीचं तेल वापरले म्हणून. पण तुम्ही पण यार विचार करू शकता ना ऐकताना पण, म्हणजे व्हिडिओ बघितला आणि ऐकल्या गेलं चुकीचं काही, की भाजीचं तेल म्हणजे काय असेल आणि कसं घालतील ते भाजीचं तेल. तुम्ही कमेंट करायच्या आधी एवढा पण विचार करत नाही, डायरेक्ट ही बाई डोक्यावर पडली का वगैरे वगैरे बोलून मोकळी झाली. मी पण कमेंट केली. तुम्ही मटनचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि
खरंच मग अशा लोकांचं कौतुक वाटतं. तुम्ही बघताय काय नेमके व्हिडिओमध्ये? असं पण होतं ना. तर चला जाऊ द्या, बॉल आपले बनवून झालेले आहेत आणि कमेंट करत असाल तरी छान छान कमेंट करा, जेणेकरून आम्हाला पण छान वाटेल आणि आम्ही व्हिडिओ बनवायला पुढे आम्हाला थोडंसं मजा येईल. तुमच्याशी शेअर करायला काही वाटणार नाही. तर खूप महत्त्वाचं असतं तुमचे 2 शब्द पण आमच्यासाठी. आणि मग मला ते वाईट वाटायचं म्हणजे मला माहिती आहे मी चुकीचं काही बोललेली नव्हती. पण तरी पण मॅडमनी कसं काय ऐकलं ते माहीत नाही आता. मी तर माझा व्हिडिओ रिपीट बघितला परत. पण मला माहिती आहे मी ते बरोबरच बोलले, कारण स्पष्ट दिसतंय त्याच्यामध्ये, ऐकायला येतंय. तरी पण असतात काही निगेटिव्ह लोकं. तर चला रेसिपी आपली होत आली आहे आणि मस्त असे बॉल आता मी फ्राय करून घेते आहे. तर छान झालेलं सगळं. खूप मस्त झालेलं. फर्स्ट ट्राय होता आणि खायला तर खूप भारी वाटलं. तर दाखवते आता मी तुम्हाला कसे झालेले ते. पहिले तर सगळे फ्राय करून घेते आणि मी फर्स्ट टाईम करत असल्यामुळे ना त्याच्यामध्ये मी 2-2 पहिलं तर सोडत होते. नंतर सेकंड टाईम खूप म्हणजे हे मी जे बनवले होते ना, हे आम्हाला पुरले नाही. ठीक आहे. मग मला परत बनवायला लागले. तर त्यावेळी मी छान 7-7, 8-8 बॉल मी तळून घेतलेत एकदाच. तर हे असं मस्त टेस्टी असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये केचप मी ठेवलेलं आहे. तर केचप सोबत खायला हे खूप छान लागतात. आता बघूया आपण कसं झालंय. बारीक तर झालंय माहिती नाही. चीज किती आलं बाहेर. गोरी बनते चीज की. ते कसं राहणार ते. अरे माझ्याकडे इसे थोड़ा सफल के जरा टेस्टी है. इस बार तो भाग्य का साथ भी बहादुर को ही मिला है. मारना नहीं चाहते थे यहाँ पर, लेकिन चौका फिर भी मिला है. चौका मारने को जो सामने की शायद आत्मविश्वास भरा हुआ है अभिषेक शर्मा ने. कदमों का इस्तेमाल थोड़ा रूप मार अभी जाओ ना. मम्मी लय मस्त झालं. लय मस्त झालं. तर हे छान म्हणजे खूपच छान झालेलं आणि मुलं खूप खुश होती. मी अजून काही त्यांच्या रिॲक्शन घेऊ शकले नाही, कारण हात जोडून म्हणत होती, "मम्मा प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो अजून बनवून दे." तर तुमच्या पण घरात तुम्हाला अशीच रिॲक्शन हवी असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा. मी आता पुढचा व्हिडिओ ह्याच रेसिपीचा टाकणार आहे. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढची बेल दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही रेसिपी एन्जॉय कराल, खाऊन बघाल आणि मुलं पण तुमची तितकीच तुम्हाला रिक्वेस्ट करतील की मम्मा हे अजून पाहिजे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.